राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला शिवाजीनगर कोर्टात आणलं गेलेलं आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात दोघांना अखेर अटक झालेली आहे। एवढे दिवस ते फरार होते, मात्र आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना कोर्टात दाखल करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात आता सुनावणीला सुरुवात होणार आहे। सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। सगळीकडून सध्या संताप उमटतोय आणि शिवाजीनगर कोर्ट परिसरात देखील अनेक महिला या ठिकाणी जमल्या होत्या। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। योगेश, काय सांगाल, सुनावणी संदर्भात सुरू झाली आहे का? वृषाली, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनाही पुणे पोलिसांनी पहाटेच्या सुमारास अटक केलेली आहे आणि या दोघांनाही पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। शिवाजीनगर कोर्टाच्या न्यायदंडाधिकारी NS बारी यांच्या कोर्टात या दोघांची सुनावणी पार पडणार आहे। पुणे पोलिसांकडून 7 दिवसांपेक्षाही जास्त या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडीची मागणी होऊ शकते। त्यासोबतच या आरोपांमध्ये इतर कोणाकोणाचा सहभाग होता याची देखील पुणे पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे या सुनावणीला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल। मात्र या सुनावणीपूर्वीच कोर्टाच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी भाजपच्या महिला आघाडीकडून तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि या आरोपींना कडक शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांकडून होती। त्यामुळे आपण पाहू शकतो या कोर्टाच्या गेट नंबर 4 वर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना चकवा देत गेट नंबर 3 मधून आरोपीला आतमध्ये घेतलेला आहे आणि आता थोड्याच वेळात कोर्टात हजर केल्यानंतर या सुनावणीला सुरुवात होणार आहे। गेल्या 7 दिवसांपासून हे दोनही आरोपी फरार होते। पोलिसांच्या जवळपास 5 टीम्स या दोन्ही आरोपींचा शोध घेत होते। राजेंद्र हगवणे हे वैष्णवी हगवणे यांचे सासरे आहेत, तर सुशील हगवणे हे दीर आहेत। हे दोन्ही आरोपी या पुण्यापासून फरार झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण घटनेनंतर त्यांची मोठी सून अर्थात मयुरी जगताप हिने देखील आवाज उठवला आणि या संपूर्ण कशा पद्धतीने हगवणे कुटुंबियांकडनं तिला मानसिक शारीरिक त्रास दिला जात होता हे देखील तिने मांडलेलं होतं। आणि त्यानंतर एकूणच काल अजितदादांनी जी काही भूमिका मांडली त्यामुळे पोलिसांवरती देखील दबाव वाढला आणि त्यामुळे काल पहाटेच्या सुमारास या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलेली आहे। त्यापूर्वीच याच हगवणे कुटुंबातील जे काही 3 आरोपी होते त्यांना देखील यापूर्वीच अटक करण्यात आली होती। अर्थात वृषाली हगवणे यांची सासू, नणंद, त्यासोबतच दीर या तिघांनाही यापूर्वीच अटक करण्यात आली होती। आज या दोघांना असं एकूण 5 आरोपी या प्रकरणातले आहेत आणि आता या दोन्ही आरोपींना नेमकी कोर्टाकडून किती दिवसांची पोलीस कोठडी दिली? निश्चित योगेश, या सुनावणी संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।